आजपासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक म्हणजेच मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी मंदार कुलकर्णी म्हणजेच तुमचा मँडी कूल. आज आपण गुढीपाडव्याविषयी माहिती बघणार आहोत. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. या दिवशी शालिवाहन शक सुरू होतं म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले तो हा दिवस. या दिवशी प्रजेनं गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं. बांबूच्या काठीवर रेशमी वस्त्र, तांब्याचा तांब्या, कडुनिंबाची डहाळी, साखरेची गाठी लावून घराच्या उजव्या बाजूला गुढी उभारली जाते. गुढीची रीतसर पूजा केली जाते. त्यानंतर घरातील सवाष्ण गुढीची ओटी भरतात. या दिवशी कडुनिंबाची पानं, गूळ, ओवा, हिंग यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो, जो आरोग्यासाठी विशेषतः उन्हाळ्याच्या सुरुवातीला फायदेशीर ठरतो. या दिवशी घरात पूर्णावरणाचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि आनंद साजरा केला जातो. या दिवशी नवीन व्यवसायाला प्रारंभ, सुवर्ण खरेदी, नवनवीन उपक्रमांचा आरंभ, नवीन वस्तू खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. या दिवसापासून रामनवमीच्या कार्यक्रमांनाही प्रारंभ होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून संवत्सर पाडवो व उगादी अशा 2 वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. हा दिवस शेतीच्या कापणीच्या हंगामाशीही जोडलेला आहे. थोडक्यात गुढीपाडवा हा आनंदाचा, चैतन्याचा आणि विजयाचा सण मानला जातो. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही गुढीपाडव्याची माहिती? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अजूनपर्यंत जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या पुढील सणाच्या माहितीबरोबर. तोपर्यंत नमस्कार. असंच प्रेम राहू द्या.